मेटलर्जी 1,20,000. हा जो रँक आहे हा SC कॅटेगरीचा रँक नाही आहे, हा SC कॅन्डिडेटचा जनरल कॅटेगरी मधला रँक असतो. बरेच लोक कन्फ्यूज मध्ये असतात की SCचा स्टुडंट आहे आणि त्याचा जो रँक दिसलेला आहे तो SC कॅटेगरीचा रँक समजून आपल्याला आरामात मिळून जाईल असा कन्सेप्ट करतात. तर जे रँक्स ते दाखवलेले आहेत ते जनरल मेरिट रँक्स आहेत, ऑल इंडिया रँक्स आहेत. कॅन्डिडेट SCचा असतो पण त्याचा जनरल रँक जो आहे 1,00,000 कॅन्डिडेटचा SC कॅटेगरी रँक जो असेल कदाचित 2,000ही असू शकतो. तर ते जे रँक आहेत ते ऑल इंडिया रँक्स आहेत जनरल कॅटेगरी मधले. हे एक गोष्ट लक्षात ठेवायची. पहिल्यांदा VNIT सिव्हिल मिळालं. VNIT म्हणजे NIT आहे. यावर्षी वेगवेगळ्या प्रकारचे सेंटर्स आहेत. NIT साठी वेगळे सेंटर्स आहेत आणि IIT साठी वेगळे सेंटर्स आहेत. बाळाई अथॉरिटी एकच आहे. तर आता जर तुम्हाला पहिलं अलॉटमेंट हे जर NITचं असेल तर नियरेस्ट NITच्या रिपोर्टिंग सेंटरला जायचं. RCला नागपुरातल्या लोकांना सगळ्यात जवळचं VNIT आहे किंवा विदर्भातल्यांना VNIT आहे. आणि जर का तुम्हाला IITचं मिळालं असेल पहिलं अलॉटमेंट, मग ते कोणत्या राऊंडला मिळो, फर्स्टला मिळो, सेकंडला मिळो की थर्डला मिळो, पहिल्यांदा जेव्हा अलॉटमेंट मिळेल ते जर IITचं असेल तर त्यांनी IIT साठी स्पेसिफिकली म्हटलेलं आहे की शक्यतोवर त्या कॅन्डिडेटनी ज्या IITला ॲडमिशन मिळाली तिथे जावं शक्यतोवर. कारण कसं आहे की प्रत्येक IITची सिनेट वेगवेगळी असल्यामुळे रिक्वायरमेंट वेगवेगळी आहे. काही इलिजिबिलिटीमध्ये पुढे मागे प्रॉब्लेम होऊ नये याच्यासाठी शक्यतोवर जिथे मिळाले तिथे जायचं. कारण छोटंसे इलिजिबिलिटीमध्ये प्रॉब्लेम झाला तर तुमचा कॅन्सलेशन होऊ शकतं. आणि शक्यच नसेल तर नियरेस्ट IIT रिपोर्टिंग सेंटरला जावं. भारतामध्ये त्यांनी 7 IIT रिपोर्टिंग सेंटर ठेवलेलं आहे. ती लिस्ट तुम्हाला मिळेल. महाराष्ट्रातला IIT बॉम्बे रिपोर्टिंग सेंटर आहे. समजा ठीक आहे, तर मला VNIT सिव्हिल मिळालं होतं. एक तर मी VNITला जाईल आणि मी मुंबईकडचा असेल जवळपास तर मी VJTIला. महाराष्ट्रामध्ये 2 रिपोर्टिंग सेंटर ठेवलेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट सर. समजा मला फर्स्ट अलॉटमेंट IIT पटनाचा आला आणि मला इलेक्ट्रॉनिक्स मिळालं तर मी कुठे जाणार सर? नेक्स्ट मग मी जाईल IIT पटना इन्स्टिट्यूटला, IIT पटण्याला जाईल, तिथे रिपोर्ट करेल शक्यतोवर. आणि जर समजा मला काही प्रॉब्लेम आला तर मग जाऊ शकत नाही किंवा काही अडचण आली तर नियरेस्ट IITच्या रिपोर्टिंग सेंटरला जायचं आहे. आपल्याकडे IIT पटण्याला जर मुलाला मिळाले ॲडमिशन जाऊ शकत नाही किंवा सगळ्या रिपोर्ट टू RC सेंटर म्हणजे समज नाही जाऊ शकले तर मिनिमम रिपोर्टिंग सेंटरला जायलाच पाहिजे. तर बॉम्बेला जाणार आणि आपण सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून ॲडमिशन पक्की करायची आहे. आणि तुम्ही रिपोर्टिंग सेंटरला गेल्यानंतर ते तुम्हाला 3 ऑप्शन्स विचारणार. मागच्या वर्षी त्याला ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3 असं नाव दिलं होतं. यावर्षी फक्त नॉमनक्लेचर लेबल बदललं, बाकी काही चेंज नाही केलं. आता 3 ऑप्शन्स आहेत, त्यातला कुठला तरी एक ऑप्शन तुम्हाला एक्झरसाइज करायचं आहे. त्याला फ्रीज एक ऑप्शनचं नाव आहे. फ्रीजचा अर्थ याच्यानंतर मला कुठली प्रोसेस करायची नाही आहे, म्हणजे जे मिळालं ते माझं फायनल आहे. दुसरा चॉईस आहे फ्लोट म्हणजे काय की मला जे मिळालं त्याच्या वरचे उरलेले सगळे चॉईस, हायर रँक चॉईसेस आहे ते प्रोसेस करायचे. एक लक्षात ठेवायचं, जो चॉईस मिळतो त्याच्या खालचे सगळे चॉईस सिस्टीम ऑटोमॅटिक डिलीट करत असतं. तुम्ही म्हणाल की नाही मला आता खालचं पाहिजे, तसं होत नाही. त्याच्यामुळे खालचे चॉईस डिलीट होतील, जे मिळालं त्याच्या वर्षेच रिटेन होतील. आणि तुम्ही जर फ्लोट ऑप्शन दिला तर ते ऑटोमॅटिक वर होत जाईल. याच्यात एक गोष्ट सांगते, मागच्या वर्षी कसं व्हायचं, ऑप्शन 2 होतं फ्लोटिंग ज्याला म्हणू, त्याच्यामध्ये प्रत्येक राऊंड नंतर तुम्हाला ऑप्शन चेंज करायची प्रोव्हिजन होती. म्हणजे आता समजा मी ठरलं पहिल्या ऑप्शन दिलं होतं की मला सगळ्या ऑल इंडियाचे प्रोसेस करायचे आहे, नंतर मला VNIT मिळालं, मी खुश झालो किंवा आई बाबा खुश झाले आणि याच्यानंतर नाही रे बाबा आपण नागपूरलाच राहू असा आपला विचार झाला, तर आपण म्हणू शकत होतो नाऊ फ्रीज. या वर्षी असं नाही. एकदा तुम्ही फ्लोटचं ऑप्शन एक्झरसाइज केलं की नंतर तुम्हाला ते रिव्होक करायची काही प्रोव्हिजन नाही.
ते ऑटोमॅटिक लास्ट राऊंड पर्यंत म्हणजे IITच्या 4th राऊंड पर्यंत आणि NITच्या 4th राऊंड पर्यंत प्रोसेस होत राहील. मग 4th राऊंडला जे मिळेल ते तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यामुळे ऑप्शन एक्सरसाइज करताना विचार करा. देन देर इज अ स्लाइडिंग मोड्स. स्लाइड्सचा अर्थ असा आहे की मला VNITचं सिव्हिल मिळालं, पण मला VNITचं इलेक्ट्रॉनिक्स माझा हायर चॉईस लेफ्ट आउट आहे आणि मला तो पाहिजे आहे आणि बाकी बाहेर जायचं नाही आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी स्लाइड्स नावाचा जो चॉईस आहे ऑप्शन तो एक्सरसाइज करायचा, म्हणजे त्याचे त्या इन्स्टिट्यूटमधले चॉईस प्रोसेस होत राहतील. तर हे 3 ऑप्शन्स आहेत आणि हे एकदा एक्सरसाइज केलं की लास्ट राऊंड पर्यंत तसेच राहणार आहे. सध्या तरी असाच रूल ठेवलेला आहे त्यांनी की एकदा एक्सरसाइज केला की नंतर बदलता येणार नाही. अनवॉन्टेड चॉईस फिल करू नका. कारण असं की एक चॉईस अलॉट झाला, शेवटचा 500वा चॉईस मला अलॉट झाला, पण माझी इच्छा नाही आहे तिथे जायची. तर मी काय होईल की तो अलॉट झाला आणि जर मी नियरेस्ट सेंटर जे आहे, समजा IITचा जो चॉईस असेल तर IITचा सेंटर जे होतं, समजा 500वा माझा चॉईस होता VNIT मेटलर्जी, पण मला घ्यायचं नव्हतं VNIT मेटलर्जी समजा, पण तो मिळाला. तर काय होईल, मला RCला रिपोर्ट करणं कंपल्सरी आहे. जर मी रिपोर्ट नाही केलं तर मी पूर्ण सिस्टीमच्या बाहेर फेकल्या जाईल. सिस्टीमच्या बाहेर म्हणजे यावर्षीच्या ऍडमिशन प्रोसेसच्या बाहेर फेकल्या जाणार आहे. त्याच्यामुळे चॉईस फिल करताना फार काळजी करायची. 500वा चॉईस मिळाला, तुम्ही 500वा मिळो, 700वा मिळो की दुसरा मिळो, रिपोर्टिंग इज ए मस्ट. IITचा चॉईस असेल तर IIT RCला करा, NITचा असेल तर NIT RCला करा. आणि जर आम्ही रिपोर्ट नाही केलो तर ना IITला जाऊ शकणार, ना NITला, ना कुठल्या गव्हर्नमेंट कॉलेजला जाऊ शकणार. पूर्ण सिस्टीमच्या बाहेर फेकल्या जाणार आहे. यावर्षीची जी फी आहे, मागच्या वर्षी आपण DD फॉर्ममध्ये भरत होतो. ॲक्च्युली ज्या स्टुडंटला अलॉट होईल सीट तो सिस्टीममध्ये लॉग ऑन होईल, चेक द अलॉटमेंट. Okay, after allotment you will log on a allotment link available in a website. Once you logged on it, you will see the allotment. If allotment is there, automatically there will be link for payment. जर तुम्ही allotment link वर क्लिक केलं की तुम्हाला allotment जर झाली असेल तर ते इन्स्टिट्यूटचं आणि ब्रँच दिसेल आणि सोबतच पेमेंट करायची लिंक पण दिसेल. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तिथे चालान प्रोड्यूस होईल, प्रिंट होईल आणि ती चालान घेऊन तुम्हाला जवळच्या SBI कुठलीही ब्रँच, अगदी रुरलची, कारण थ्रू आउट इंडियाचं SBIचं आणि NICचं सर्व्हर लिंक्ड केलेलं आहे, तर ते तिथे जाऊन पैसे भरायचे आहेत. सेंटरला कुठलेही पैसे भरायचे नाही. आता मी पैसे भरले बँकेला जाऊन, त्याच्यामध्ये बघायचं 2 गोष्टी, ट्रान्झॅक्शन नंबर आणि जर्नल रेफरन्स नंबर. ही एंट्री चेक करायची लिहिलेली आहे की नाही. ट्रान्झॅक्शन नंबर, जर्नल रेफरन्स नंबर, ॲटलिस्ट वन ऑफ इट इज ए मस्ट, कारण पेमेंट ट्रेस करायसाठी तोच एक उपाय असतो आमच्याजवळ. ठीक आहे. आणि तुम्ही पेमेंट भरलं की ऑटोमॅटिकली सर्व्हरला ते आम्हाला दिसतं. पण काय होतं की ऑनलाईन सिस्टीममध्ये चेंज व्हायला बरेच वेळा 1 दिवस जातो, कधी कधी 24 तास जातात, कधी कधी 1 तासात होतं, कधी 24 तासही जातात. तर ती जी फिजिकल रिसिप्ट बँकेकडनं जी मिळेल तुम्हाला, त्या रिसिप्टवर जर्नल आणि ट्रान्झॅक्शन रेफरन्स नंबर असतो, तो आहे की नाही ते बघायचं. कारण त्याच्यानंतरच समजा अपडेट झालं नसेल तरी आम्ही सेंटर लोक जे राहू ते त्या रेफरन्स करून डायरेक्टली आम्ही चेक करून टाकू. तर ही गोष्ट चेक करायची. मागच्या वर्षीपर्यंत फी सगळ्यांना सारखीच लागत होती, 40,000 जवळपास सगळ्यांना, SC असो, ST असो, OBC किंवा PWD किंवा जनरल. यावर्षी मात्र फी वेगवेगळी लागणार आहे आणि त्याच्याबद्दल चिंता करायची नाही. तुमची जी कॅटेगरी आहे ते ऑटोमॅटिकली सिस्टीम तुम्हाला तेवढ्याच रुपयाचं चालान प्रोड्यूस करणार आहे. DD काढता येणार नाही, सेंटरला पैसे भरता येणार नाही. फक्त VNITला स्टेट बँक असल्यामुळे आम्ही हेल्प सेंटर म्हणून एक तुम्हाला चालान तिथल्या तिथे काढून देऊन बँकेत जाऊन भरायची प्रोव्हिजन केलेली आहे. पण ॲज फार ॲज तुम्ही घरीच भरा.
पैसे भरल्यानंतर मग ती रिसीट घेऊन तुम्ही रिपोर्टिंग सेंटरला जायचं आणि एकदा रिपोर्टिंग सेंटरला तुम्ही रिपोर्ट केलं, कुठल्याही जा, IITच्या याला असेल तर IITला जाल किंवा NITच्या याला गेलं, रिपोर्टिंग सेंटरला रिपोर्ट केलं, डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले आणि ॲडमिशन लेटर प्रिंट झालं, त्याच्यानंतर ॲडमिशन तुम्ही कॅन्सल करू शकत नाही. कॅन्सल करू शकत नाही म्हणजे काय? कॅन्सल तर तुम्ही जॉईन झाल्यानंतर तशीच होणार, तुम्हाला एकही रुपया वापस मिळणार नाही. मागच्या वर्षीपर्यंत 1000 मायनस करून 39 सगळे परत मिळायचे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं. समजा फी भरली पण वाटते की नाही जायला पाहिजे तर तुम्ही घरीच थांबा, ऑटोमॅटिकली सिस्टीम तुम्हाला त्या अकाउंटमध्ये रिफंड करणार ज्या अकाउंटमधून पैसे आले. त्याच्यामुळे हे विचार करा, कॅन्सलेशन इज 100%, कॅन्सलेशन फी इज 100%. म्हणजे 45 किंवा 20 जी भरली असेल ती पूर्णच्या पूर्ण फॉरफिट होणार आहे. हे गोष्ट लक्षात ठेवायची. ज्याला पहिल्यांदा VNIT सिव्हिल घेतलं होतं आपण, ज्याला NIT मिळालं होतं त्याच पोराची चॉईसेस आहे. पण पहिल्यांदा NIT मिळालं, आता IIT मिळालं, IIT खरगपूर मिळालं, असा जर कॅन्डिडेट असेल तर त्याला पुन्हा IITच्या रिमोट सेंटरला जायचं आहे. तिथे पुन्हा डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहेत. फी पुन्हा भरावी लागणार नाही, कारण फीची अथॉरिटी एकच आहे. फक्त डॉक्युमेंट व्हेरीफाय आणि इलिजिबिलिटी IIT काउन्सिलच्या हिशोबाने करायची आहे, म्हणून तुम्हाला तिथे जायचं आहे. शक्यतो खरगपूरला नसेल जमत तर नियरेस्ट रिपोर्टिंग सेंटरला. IITचे रिपोर्टिंग सेंटर लिमिटेड आहेत, 7च आहे पूर्ण भारतामध्ये. IIT बॉम्बे एक आहे, तो नियरेस्ट आहे आपल्यासाठी, तिथे जाता येईल. आणि समजा मी असा कॅन्डिडेट होतो की फर्स्ट अलॉटमेंट माझं IIT पटनाचं होतं आणि मी बॉम्बेला रिपोर्ट केलेलंच आहे, मला पुन्हा रिपोर्टिंगला जायची गरज नाही. पण हा IIT पटना ज्याला इलेक्ट्रॉनिक्स मिळालं होतं त्याचा एक हायर चॉईस NIT त्रिची होता. NIT त्रिचीचं मेकॅनिकल होतं समजा. तर हा IIT पटनाला याने ऑलरेडी जाऊन रिपोर्ट केलेला आहे, मात्र आता त्याला नेक्स्ट अलॉटमेंटमध्ये NIT त्रिची मिळालं आहे. तर त्या कॅन्डिडेटला पुन्हा NITच्या रिपोर्टिंग सेंटरला जाऊन रिपोर्ट करायचा आहे. IIT आणि NITच्या काउन्सिल्स वेगवेगळ्या, NIT काउन्सिल वेगळा आहे, IIT काउन्सिल वेगळा आहे, त्यांच्या इलिजिबिलिटी रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत, NIT काउन्सिलच्या वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे याला ड्युएल रिपोर्टिंग किंवा ड्युएल अलॉटमेंट असा शब्द वापरलेला आहे त्यांनी प्रोसेसमध्ये. म्हणजे एकदा IITला जावं लागू शकते, एकदा NITला जावं लागू शकते. समजलं? IIT नंतर जर NIT मिळालं तर NITला जावं लागेल, NITच्या रिपोर्टिंग सेंटरला, किंवा NIT नंतर IIT मिळालं तर IITच्या रिपोर्टिंग सेंटरला जाणार. आणि चुकून आपण असा विचार केला की मी तर NITला केलेलं आहे ते ऑटोमॅटिक होतं, काय होणार? VNIT जाईल, NIT जाईल, IIT जाईल, ॲडमिशनच्या बाहेर, म्हणजे सगळंच बाहेर. कारण सिस्टीम प्रोसेस करताना मागचं अलॉटमेंट कॅन्सल करतं, कारण ते दुसऱ्या कोणाला देतं पुढच्याला. म्हणून हे प्रोसिजर समजणं फार गरजेचं आहे की तुम्हाला दोन्हीकडे ड्युएल अलॉटमेंट आलं, म्हणजे IITचंही आलं आणि NITचं आलं तर दोन्हीकडे रिपोर्टिंग त्या वेळेस करणं गरजेचं आहे. आता डॉक्युमेंट कोणतं? डॉक्युमेंटमध्ये अलॉटमेंट लेटर, तुम्ही अलॉटमेंट तिथे प्रिंटची प्रोव्हिजन राहणारच आहे. अलॉट ज्याला होईल त्याला ऑटोमॅटिकली अलॉटमेंट लेटर प्रिंट होईल. त्याच्यानंतर लॉक्ड चॉईस, काय की जेव्हा आपण चॉईस भरू, चॉईस भरल्यानंतर काय होणार आहे, सध्या तुम्हाला रँक आलेले नाही आहेत. आम्ही असं ऐकलं आहे की जोसा जी आहे अथॉरिटी ती रँकचं वाट पाहणार नाही आहे, रजिस्ट्रेशन सुरू करणार आहे. भारतामध्ये 45 बोर्ड्स आहेत वेगवेगळे आणि त्यांच्याजवळ आम्ही ऐकल्याप्रमाणे अजून 35% बोर्डानेच रिझल्ट पाठवला आहे, अजून 65% बोर्डाने रिझल्ट जोसापर्यंत पोहोचवलाच नाही आहे. ऐक्यू माहिती आहे. त्याच्यामुळे ते रजिस्ट्रेशनसाठी वाट पाहत नाही, ते सरळ म्हणते की 1 मार्क मिळाला तरी रजिस्ट्रेशन सुरू करून टाकूया, कारण आधीच खूप लेट झालेलं आहे आपलं सिस्टम. तर लॉक करायचं आहे चॉईस. तर चॉईस भरल्यानंतर साधारणपणे 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी ते एक मॉक अलॉटमेंट देणार आहे तुम्हाला. मॉक अलॉटमेंट म्हणजे फिक्सेसियस अलॉटमेंट देणार आहे. जे मुलं चॉईस भरतील त्याचं
तुम्ही कुठल्या स्थानावर आहे, काय मिळू शकतं त्याचं ते काय म्हणू ट्रेलर देणार आणि ते ट्रेलर देणार आणि ते ट्रेलर दिल्यानंतर तुम्ही रिअरेंज करू शकणार आहे तुमचे चॉईसेस. आणि त्याच्यानंतर जो लास्ट डे राहील लॉकिंगचा, त्या दिवशी तुम्हाला नॉर्मली त्या दिवशीची रात्रीच्या 12पर्यंतची वेळ असते. ती त्या जो काही डेट देईल, समजा 25ला सुरू केलं तर नॉर्मली 29पर्यंत लॉक देतील ते, आणि 28ला किंवा 27ला ते मॉक अलॉटमेंट देतील. 28-29ला तुम्हाला रिअरेंज करता येईल आणि 29ला तुम्हाला लॉक करायचे आहेत. एकदा तुम्ही चॉईस लॉक केलं की पुन्हा सिस्टीम सुद्धा अनलॉक करू शकत नाही. यावेळेसचा प्रोग्राम जरा खूप टाईट ठेवलेला आहे. सिस्टीमला सुद्धा अनलॉक चीफ ॲडमिनिस्ट्रेटर शिवाय कोणीही करू शकत नाही. म्हणजे जो मेन चेअरमन ऑफ जोसा आहे फक्त तेच काही करू शकतील असं आहे. त्याच्यामुळे लॉकिंगसाठी बी केअरफुल. लॉक करताना ते दोनदा विचारते, लॉक करू का, लॉक करू का. याच्यानंतर बदल करता येणार नाही हे पण सांगतं. त्याच्यामुळे ते करा. आणि समजा तुम्ही लॉक करायला विसरले तर सिस्टीम लास्ट सेव्ड व्हर्जन ऑटोमॅटिक लॉक होतं, त्याची चिंता करायची गरज नाही. ठीक आहे. तर हे गोष्ट आणि त्याचा प्रिंटआउट नंतर तुम्ही केव्हाही घेऊ शकता. अलॉटमेंट येईल त्या दिवशी घेऊ शकता किंवा लॉक नंतर लगेच दुसऱ्या दिवशी घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला ॲडमिट कार्ड घ्यायचं आहे. ॲडमिट कार्ड आम्ही मेन्सचाच मागणार आहे. जेई मेन्सचा जो ॲडमिट कार्ड होता तो आम्ही यूज करणार आहे. तुमच्याजवळ मेन्सचा नसेल तरी अनऑफिशियली ॲडव्हान्स आहे असला तरी चालेल, कारण शेवटी डाटा तिथनंच पास ऑन झालेला आहे. आणि समजा तुमचा हरवला असेल तर सध्या अवेलेबल आहे, त्याचा एक प्रिंट काढून ठेवून घ्या, कारण ते कधी सिस्टीममधनं बाहेर काढून घेतील काही सांगता येत नाही. जर कार्ड हरवलं असेल ॲडमिट कार्ड तर तुम्ही सिस्टीममधून प्रिंट काढून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर स्कोअर कार्ड. समजा स्कोअर कार्ड we have to dispatch almost 14 lakh score cards. 14 लाख स्कोअर कार्ड डिस्पॅच करायचे आहेत. त्याच्यामुळे पोस्टाची तारांबळ आहे आणि पोस्टमनची तारांबळ आहे. समजा तुम्हाला नाही मिळालं स्कोअर कार्ड तर त्याचं प्रिंट काढून घ्या ऑनलाईन मधून, त्याची काही चिंता करायची गरज नाही. त्याच्यानंतर आपल्याला 10th बोर्डाचं सर्टिफिकेट पाहिजे डेट ऑफ बर्थच्या प्रूफसाठी. मार्कशीट नको. हे बघा, बोर्ड सर्टिफिकेट, मार्कशीट नको. आपलं महाराष्ट्राचं बोर्ड आहे त्याच्या मार्कशीटवर डेट ऑफ बर्थ येत नाही. मात्र CBSEच्या बोर्डच्या मार्कशीटवर येते. अशी मार्कशीट ॲज ए प्रूफ म्हणून ॲक्सेप्ट होईल, पण महाराष्ट्राची बोर्डाची मार्कशीट डेट ऑफ बर्थचा प्रूफ म्हणून ॲक्सेप्ट होणार नाही. TC इज नॉट अन ऑथेंटिक डॉक्युमेंट. TC ऑथेंटिक डॉक्युमेंट नाही आहे. फक्त बोर्डाचा डिप्लोमा ज्याला म्हणतो आपल्या गावठी भाषेत, तो डिप्लोमाच ऑथेंटिक प्रूफ म्हणून मानला जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर 12th मार्कशीट इन ओरिजिनल आणायची आहे. ती डाउनलोडेड जी असते मार्कशीट ती चालणार नाही. तुम्हाला ती आणायची आहे. बोनाफाईड ॲक्सेप्ट करत नाही, किंवा तुम्ही तो स्टॅम्प मारून आला मी इथे ॲडमिशन घेतलेलं आहे तेही ॲक्सेप्ट होत नाही. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जे आहे, कास्ट सर्टिफिकेट हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. SC, ST आणि OBC स्पेसिफिकली. तुम्हाला त्यांनी एक वेबसाईट्स दिलेल्या आहेत, त्या वेबसाईटवर बघा तुमचं कास्ट सर्टिफिकेट. मी तुम्हाला एक गोष्ट म्हणून सांगतो की 1980 पर्यंत एक कास्ट जी होती ती शेड्यूल कास्ट होती, पण नंतर त्या स्टेट गव्हर्नमेंटनी कळवलं सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि पार्लमेंटरी अप्रूव्ह करून ती शेड्यूल कास्ट काढून टाकलेली आहे. शेड्यूल कास्टच्या लिस्टमधून ती कास्ट काढून टाकलेली आहे. हे गुजरात स्टेटची गोष्ट आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय की ज्याला आपण असं समजतो की आपल्याजवळ सर्टिफिकेट आहे म्हणजे आपण झालो, आपल्याला परमानंट आहे, असं नाही. अमेंडमेंट्स आर कंटिन्युअसली गोइंग ऑन. तर ती कास्ट नंतर काढून घेतली. मागच्या वर्षी तो ॲडमिशनला आला आणि त्याला आम्ही म्हटलं की तू नाही आहे, तू कसा नाही आहे म्हणे. मग मी त्याला सांगितलं, आम्ही त्याला समजून की ही बघ हे अमेंडमेंट लिस्ट आहे आणि तुझी कास्ट नाही आहे. गुजरातमधले सांबार SC मध्ये येत नाही, अमेंडमेंट झाल्यामुळे. आधी येत होते. तर तुम्ही तुमची कास्ट लिस्टमध्ये आहे की नाही
त्यांनी 3 वेबसाईट दिलेल्या आहेत त्या ब्राउचरमध्ये. त्या ब्राउचरमधल्या त्या 3 तुमच्या कॅटेगरीच्या वेबसाईटवर द्यायचं. मी स्पेसिफिकली हा प्रॉब्लेम SC आणि STचा येत नाही, कारण ते कॉन्स्टिट्युशनल शेड्यूलमधूनच येतात आणि महाराष्ट्रामध्ये व्हॅलिडिटी देताना ते सगळं रिचेक होत असतं, त्याच्यामुळे त्याचा प्रॉब्लेम येत नाही. पण OBCचा एक वेगळा प्रॉब्लेम येतो. ते OBCचे आपले जे बांधव आहेत ते काय करतात की OBCची कास्ट सर्टिफिकेट स्टेटच्या फॉर्मॅटमध्ये काढून घेतात, स्टेट फॉर्मॅटमध्ये, आणि त्याचं व्हॅलिडिटी घेतात. त्याचं व्हॅलिडिटी त्याला मिळतं. परंतु ती कास्ट सर्टिफिकेट IITs आणि NITच्या ॲडमिशनला चालत नाही. त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये ते करून घ्यायचं आहे. तुम्ही ते दाखवा स्टेटचं सर्टिफिकेट आणि रिक्वेस्ट करा की मला सेंट्रलच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. त्याला खूप काही लांब प्रोसेस करत नाही, ते लगेच मिळून जाईल, 5-6 दिवसात मिळून जात. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला OBCचा बेनिफिट मिळणार नाही. दुसरं असं की तुमची कास्ट खरंच आजच्या डेटला OBC मध्ये आहे की नाही हे बघायचं असेल तर वेबसाईट लिहून घ्या. हा OBCचा नेहमीचाच प्रॉब्लेम आहे. www.ncbc नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस .nic.in इथे लिंक करायचं. स्टेट वाईज कास्ट दिलेल्या आहेत. आपल्या स्टेटवर लिंक करायचं, आपलं कास्ट बघायची. काय होतं, कास्ट दिसते त्याला पण तो खुश होतो, पण तो तिथे आल्यावर त्याला म्हणते की तू येत नाही. हे बघा, अनुस्वारापासनं प्रत्येक गोष्ट पाहिजे. पवार आणि पवर टिंब म्हणजे अनुस्वार पवार ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. OBCच्या बांधवांसाठी स्पेशल रिक्वेस्ट आहे, कारण बरेचदा आम्हाला ते कॅटेगरी चेंज करून त्याचा अलॉटमेंट कॅन्सल करावं लागतं. 10% लोक असे येतात आणि ही इतक्या वर्षापासूनची प्रोसेस असून सुद्धा. त्याच्यानंतर एक क्रिमी लेअरचा प्रॉब्लेम असतो. आपल्याकडे जे मुलं आहेत OBCचे ते स्टेट गव्हर्नमेंटचे जे क्रिमी लेअर आहे ते सेंट्रलला चालत नाहीत, कारण त्यांचे ऑर्डर्स वेगळे आहेत, लिमिट्स वेगळ्या आहेत. तर ते क्रिमी लेअर जे आहे, नॉन क्रिमी लेअर बेसिकली त्याला म्हणायचं पाहिजे, नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट आहे, ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. त्याच्यामध्ये सरळ गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या 8 सप्टेंबर 93 किंवा त्याच्यानंतर अमेंडमेंट झालेल्या ऑर्डरनुसार हा नॉन क्रिमी लेअर आहे असा उल्लेख असणं आवश्यक आहे. 8 सप्टेंबर 1993 चा जो भारत सरकारचा ऑर्डर आहे त्या ऑर्डरनुसार हा माणूस किंवा हा विद्यार्थी नॉन क्रिमी लेअर मध्ये मोडतो असा उल्लेख असणं आवश्यक आहे. और अमेंडमेंट फ्रॉम टाइम टू टाइम असा. ठीक आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमी लेअर जी सर्टिफिकेट आहे 1/4/2015 मी जरी लिहिलं तरी ऍक्च्युली 1/4/2015 नंतरची असेल तर फारच चांगलं. ऍक्च्युली IITचा फॉर्म तुम्ही मधात भरत असता. रजिस्ट्रेशन जे IITचं केलं तो डाटा काही चेंज करता येत नाही आता आम्हाला, किंवा कोणालाच करता येत नाही. तर तो डाटा जो भरला तुम्ही कुठल्या इन्कमच्या बेसवर भरला, मार्च 2014चं जे लास्ट इन्कम होतं त्या बेसिसवर भरलेला आहे आणि तो डाटा सिस्टीममध्ये आता चेंज होऊ शकत नाही. मी भलाई इथे 1 एप्रिल 2015 लिहिलं, परंतु ते 1 एप्रिल 2014 नंतर कधी इश्यू झालेलं सर्टिफिकेट चालेल. लक्षात आलं? 1 एप्रिल 2014 नंतर इश्यू झालेलं नॉन क्रिमी लेअरचं सर्टिफिकेट पाहिजे आपल्याला. आणि त्या क्रिमी लेअरच्या सर्टिफिकेटमध्ये सप्टेंबर 1993 भारत सरकारच्या आदेशानुसार हा नॉन क्रिमीमध्ये मोडतो असा स्पष्ट उल्लेख पाहिजे. व्हॅलिडिटीचा प्रश्न नेहमीचाच आहे. शक्यतोवर व्हॅलिडिटी मिळवायचा प्रयत्न करा. ॲटलिस्ट तुम्ही आम्हाला शाळेकडनं फॉर्म सबमिट केल्याचं पत्र ओरिजिनल किंवा सोशल वेलफेअरची एक्नॉलेजमेंट किंवा प्रोसेसिंग नंतर जे ऑब्जेक्शन लेटर येतं ते, किंवा आजकाल व्हॅलिडिटी अप्लिकेशन पण करता येतात त्याचा कंप्लीट प्रिंट आउट ह्या विथ कॉस्ट सर्टिफिकेट, ह्या गोष्टी कमीत कमी घेऊन या लागणं, ह्या अंडरटेकिंग्स आहेत. आणि मी आताच हेल्प नंबर दाखवलेला आहे 1740 2801740. हा आमचा इंटरनल नंबर आहे आणि बाहेरच्या नागपूरच्या बाहेरच्यानी त्याला STD कोड लावायचा आहे.
तिथे तुम्हाला हा अजून ऑपरेटिव्ह नाही होणार, हा 24ला वगैरे होईल, कारण 25पासनं रजिस्ट्रेशन आहे. तर ही सगळी 1740 हा हेल्प सेंटरचा ऑफिशियल नंबर आहे. आणि आमचे लोक प्रॉम्प्ट रिप्लाय देतात. इवन पटण्यापासूनचे कॉल आम्हाला रिसीव्ह होतात, कारण नागपूरचं सेंटर फार प्रॉम्प्ट आहे असं सगळीकडे त्याची वाहवा आहे. त्याच्यामुळे असं नका समजू की ते ऑफिशियल आहे म्हणजे कोणी होतं. प्रत्येक आणि तो इतका बिझी असतो की तुम्हाला असं वाटेल की काढून ठेवलेला आहे, पण इट इज कंटिन्युअसली बिझी फोन. तर दिस इज अबाउट ॲडमिशन प्रोसेस. थँक्यू.